नमस्कार, मराठी प्रतिभा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केसांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे। खूप दिवसांपासून माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट येत होते की केसांसाठी ताई व्हिडिओ बनव, केस खूप गळत आहेत, केस दाट होत नाहीयेत, लांब होत नाहीयेत, त्याच्यासाठी काही सांग। सो केसांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सर्वांनाच असं वाटतं की माझे केस गळू नयेत, खूप छान दाट व्हावेत, लांब व्हावेत। पण हे होण्यासाठी आपण काय काळजी घेतो यावर पण आपल्याला तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे। सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशाच केसांसाठीच्या 5 महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या तुम्हाला नक्कीच कामाला येतील। या टिप्स मी स्वतः बऱ्याच दिवसांपासून फॉलो करत आहे। जर तुम्ही पण या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला पण त्याचा विजिबल डिफरन्स दिसू लागेल आणि माझा जो डिफरन्स आहे तो तर तुम्हाला दिसतच आहे। सो माझे केस दाट झाले आहेत, लांब झाले आहेत, शिवाय केस गळती देखील बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे। केस जर आपल्याला चांगले करायचे आहे तर त्याच्यासाठी काय मॅटर करतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचा स्कॅल्प, तुमचे हेअर क्लीन ठेवत आहात का, स्वच्छ ठेवत आहात का। त्यानंतर आपण आपल्या केसांवर काय अप्लाय करतो, आपण काय खातो आपल्या केसांसाठी, केसांना आपण कसं प्रोटेक्ट करतो, सन पासून असू द्यात, पोल्युशन पासून असू द्यात, आणखीन काही गोष्टींपासून असू द्यात। त्यानंतर आपण आपल्या केसांना कशा पद्धतीने धुतो, या सर्वच गोष्टी मॅटर करतात। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। इंस्टाग्रामला देखील मला फॉलो करा। सुरू करूयात आपण आपल्या व्हिडिओला। सगळ्यात आधी आपण बनवूया हेअरफॉल कमी करणारा आणि हेअर ग्रोथ करणारा हा हेअर पॅक। त्याच्यासाठी जवळपास 1 वाटी धुतलेली कढीपत्त्याची पानं आपल्याला घ्यायची आहेत, 2 चमचे मेथीचे दाणे, 4-5 आवळे आणि अद्रकचा 1 तुकडा घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय आवळा जो आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। आता हा जो हेअर पॅक आहे आपल्या केसांसाठी एकदम बेस्ट असा हेअर पॅक आहे। हा हेअर पॅक तुम्ही 15 दिवसातून एकदा लावू शकता। एका पातेल्यामध्ये मी 1 फुल ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त देखील तुम्ही ठेवू शकता। या सर्व गोष्टी मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आवळा जो आहे तुमच्या हेअर स्ट्रँडला स्ट्रेंथन करायला हेल्प करतो, तुमची हेअरची स्कॅल्पची हेल्थ वाढवतो, हेअर ग्रोथ प्रमोट करतो। मेथीदाणा जो आहे त्याच्यामध्ये प्रोटीन असतं, सो तुमच्या हेअर शाफ्टला स्ट्रेंथन करायचं काम, हेअर फॉल रिड्यूस करायचं काम आणि हेअर ग्रोथ देखील मेथीदाण्यामुळे होते। कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, शिवाय याच्यामध्ये बेटा कॅरोटीन असतं, प्रोटीन कंटेंट असतो, जे तुमचा हेअर लॉस कमी करायला आणि केसांचं जे थिनिंग आहे ते कमी करायला हेल्प करतं। अद्रक जे आहे ते आयुर्वेदानुसार हायली रिकमेंडेड असतं हेअर ग्रोथसाठी। आता हे पाणी चांगल्याने उकळल्यानंतर साधारण अर्धा कप होईल, हे तुम्ही एखाद्या वाट्यामध्ये काढून घ्या ज्याच्यात आपल्याला हेअर मास्क बनवायचा आहे। त्याच्यानंतर मी घेतलेली आहे हिबिस्कस पावडर म्हणजे जास्वंद चूर्ण। हे तुम्हाला ऑनलाईन देखील मिळून जाईल किंवा दुकानांमध्ये किंवा मेडिकलमध्ये देखील मिळून जाईल। त्याच्यानंतर मी घेतलेली आहे हेना, जी घेतलेली आहे शेहनाजची, कोणतीही हेना घ्या। बेसिकली हेनाने आपला जो पॅक आहे खूप छान बाइंड होतो, खूप छान स्कॅल्पवर राहतो आणि एक नॅचरल कलर देखील येतो। सो याच्यामध्ये मी ही हेना पावडर आणि ही जास्वंद पावडर टाकलेली आहे आणि छान मिक्स करत आहे। जास्वंद तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, याच्यामध्ये इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आणि व्हिटॅमिन्स असतात जे तुमच्या हेअर फॉलिकलला स्ट्रॉंग करायला मदत करतात, हेअर ग्रोथ स्टिम्युलेट करायला मदत करतात आणि हेअर फॉल कमी करायला मदत करतात। हा हेअर पॅक तुम्ही रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी देखील लावू शकता किंवा इमिजिएटली देखील लावू शकता। सो इथे आपला हा हेअर पॅक बनलेला आहे। हा आपल्याला केसांना स्कॅल्पला छान लावून घ्यायचा आहे। मोस्टली स्कॅल्पला लावा, राहिला तर बाकीच्या केसांना लावा आणि हा धुतल्यानंतर तुमचे केस असे देखील खूप सुंदर होतील। आणि सोबतच हे जर तुम्ही दर 15 दिवसाला लावत असाल तर तुमची केस गळती कमी होईल आणि तुमची केस वाढायला देखील मदत होईल। नेक्स्ट माझी टिप आहे आठवड्यातून 3 ते 4 वेळा स्कॅल्प मसाज करत जा। सो स्कॅल्प मसाजर असा बाजारात मिळतो, ऑनलाईन देखील मिळतो। याच्याने तुमच्या स्कॅल्पवरचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, शिवाय तुम्हाला स्ट्रेस रिलीफ मिळतो, हेडेक ट्रीटमेंट होते याने, त्याच्यानंतर हेअर ग्रोथ एकदम छान पद्धतीने होते। सो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपण नॉर्मली बोटांच्या मदतीने आपल्या स्कॅल्पची मसाज करतो, ती देखील चांगली आहे जर तुमच्याकडे हे मसाजर नसेल तर। पण जर हे मसाजर असेल तर हे अगदी छान स्कॅल्पपर्यंत जाऊन खूप छान पद्धतीने मसाज करतं। सो जेव्हापासून मी हे घेतलंय मी तरी हे वापरणं प्रिफर करते, कारण खरंच खूप छान प्रेशर येतो याने आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन असतं ते खूप छान इम्प्रूव्ह होतं। आणि हेअर ग्रोथ जर तुम्हाला हवी असेल तर डेफिनेटली असा एक स्कॅल्प मसाजर तुमच्याकडे असू द्यात। आता थर्ड टिपमध्ये आपण एक हेअर टॉनिक बनवणार आहोत, जे डेफिनेटली तुमचा हेअर लॉस कमी करायला आणि तुमची हेअर ग्रोथ करायला मदत करेल। तर अगेन ज्या गोष्टी मी हेअर पॅकसाठी घेतल्या होत्या त्याच गोष्टी जवळपास या हेअर टॉनिकसाठी घेतलेल्या आहेत, त्या म्हणजे कढीपत्ता, अद्रक आणि आवळा। तर यांचा मिक्सरमध्ये छान ज्यूस बनवून घ्यायचा आहे आणि साधारण अर्धा ग्लास ज्यूस होईल याचा। जर तुम्ही स्टार्टिंगला पित आहात तर थोडंसं प्रमाण कमी ठेवा। हा पिताना पहिल्यांदा थोडा टेस्ट वेगळा लागतो, पण पिऊन झाल्यावर तोंडात खूप चांगली टेस्ट राहते, कारण आवळा तुरट असल्यामुळे ॲज सच असा तोंडामध्ये कडवटपणा वगैरे काहीही राहत नाही। आणि हे हेअर टॉनिक आहे, सो अगदी थोडंसं पिल्यासारखंच प्यायचं आहे आपल्याला। तर मी आठवड्यातून साधारण 2 ते 3 वेळा तरी हे हेअर टॉनिक प्यायचा प्रयत्न करते। आता नेक्स्ट माझी टिप आहे किंवा एक चांगली सवय म्हणू शकता तुम्ही याला, हेअर ऑइलिंग करणं। डाबरचं केराटोन नावाचं हे तेल घेतलेलं आहे, जे ॲक्च्युली खूप चांगलं आहे हेअर लॉस जर होत असेल तर। आणि त्याच्यासोबतच मी त्याच्यामध्ये व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणजेच कच्च्या घाणीचं खोबरेल तेल टाकलेलं आहे,
थोडंसं. यांना मिक्स करून आता मी माझ्या केसांवर लावणार आहे. सगळ्यात आधी मी माझे केस छान विंचरून घेतलेले आहेत आणि बेसिकली हे आपल्याला आपल्या स्काल्पवर लावायचं आहे. तुम्ही हेअर लेंथला देखील लावू शकता, पण केराटोन जे आहे ते ॲक्च्युली स्काल्पला लावणं जास्त गरजेचं असतं. वाटलं तर कोकोनट ऑइल थोडंसं पामवर घेऊन पूर्ण हेअर लेंथला पण लावू शकता, पण मी स्काल्पला हे मिक्स केलेलं तेल छान पद्धतीने लावून घेतलेलं आहे. बाकीच्या केसांना हेअर लेंथला तुम्ही राहिलं तर थोडंसं लावू शकता. आता छान ऑइलिंग करत करत मसाज देखील केलेली आहे आणि एक छान वेणी घातलेली आहे, अगदी लूजवाली. दुसऱ्या दिवशी जर केस धुवायचे असेल तर त्याच्या आदल्या रात्रीच आपल्याला हे तेल लावून ठेवायचं आहे. तर याच्याने जास्त तुम्हाला बेनिफिट होईल. वाटलं तर तुम्ही 2 तासांपूर्वी पण केस धुण्याच्या आधी हे तेल लावू शकता, पण मी प्रिफर करते की आदल्या रात्री मी हे लावून झोपून जाते आणि दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करते. त्याच्यानंतर हेअर वॉश झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट महत्त्वाची टिप जी फॉलो करायची आहे ती म्हणजे जर तुमच्याकडे लाकडाचा कंगवा असेल तर तो वापरा. तुमचं हेअर ब्रेकेज होत असेल तर तुम्हाला जे तुमचं हेअर ब्रेकेज आहे ते टाळता येईल. आणखीन एक महत्त्वाचा फायदा, लाकडाचा जर तुम्ही कंगवा वापरला तर खूप इझिली तुमचे जे स्काल्पवरचे नॅचरल ऑइल्स आहे ते तुमच्या एंटायर हेअरला या कंगव्याने लागतात. तिथेच जर मेटल प्लास्टिक असेल तर हे जे नॅचरल ऑइल आहेत ते जास्त त्या मेटल आणि प्लास्टिकला चिकटतात. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभार. भेटूया तशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर करा. काळजी घ्या. सतत हसत राहा.